मराठी आहे आणि खूप छान मूवी वाटली मला. इंटरेस्टिंग आहे आणि स्ट्रगल दाखवलं आहे त्यामध्ये. रील स्टार जेवढे पण आहेत खूप छोट्या घरातून त्यांनी स्ट्रगल करून अजून पुढे मला मूवी पण बघायचं आहे. त्याच्यातून मी सांगते का स्ट्रगल केलेल्या लोकांनी कसं कसं पुढे गेले आहेत या माध्यमातून, मूवीच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना. कारण बाकीच्यांना असं वाटते का ही लाईफ खूप सिम्पल आहे रील स्टार लोकांची, पण तसं नाही आहे. त्या लोकांनी पण खूप स्ट्रगल केलं आहे आणि तेव्हा ते पुढे गेलेले आहेत. ॲक्टिंग पण खूप छान केलेली आहेत आणि कॅरेक्टर पण एक नंबर घेतलेले. सर्व कास्टिंग खूप छान केलेली आहे यामध्ये. प्रसाद ओक सर. गाना तो एक ही हुआ है अभी. हां, गाणं एक नंबर आहे, फर्स्ट क्लास आहे. गाणे पण छान आहेत आणि खूप छान आहे मूवी. मला आवडला. थँक्यू. गांव का कॉन्सेप्ट है, सो इट्स बहुत नेचुरल लिया हुआ है, तो सबकी एक्टिंग भी बहुत नेचुरल है, सेटअप भी बहुत अच्छा है. सो आई लाइक द मूवी एंड आई लाइक द कॉन्सेप्ट. गाना भी अच्छा है एंड भूषण मंजोळे इज़ वेरी नाइस इन द मूवी. तात्या. या थैंक यू. जो हमने देखने चाहिए. म्यूजिक वगैरह देखा आपने, सॉन्ग वगैरह देखा होगा. हाँ, सॉन्ग भी बहुत बढ़िया. कैसा लगा? मतलब कुछ सॉन्ग ऐसे होते हैं कि जो सिर्फ सॉन्ग के लिए होते हैं और कुछ सॉन्ग ऐसे होते हैं जहाँ पर स्टोरी टेलिंग होती है. सॉन्ग के थ्रू स्टोरी आगे बढ़ रही है, वो मुझे बहुत अच्छा. डायरेक्शन, लोकेशन ब्यूटीफुल है, डायरेक्शन बहुत अच्छा है, एक्टिंग नेचुरल है, एवरीथिंग इज फैंटास्टिक अभी तक. मतलब इंटरवल के पहले की बात. थँक्यू. उत्तम चित्रपट आहे. एक सामान्य घरातील गरीब घरातील एका रील स्टारची कहाणी आहे, जो सायकलवर विविध खेळणी घेऊन विकत असतो आणि वॉचमॅनची नोकरी करत असतो आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना सायकल चालवून तो बाजारात खेळणी विकत असताना त्याची इच्छा असते की आपल्याकडे पण एक बाईक असावी आणि त्याची बायको, तिलाही वाटतं की आपल्या नवऱ्याने बाईकवरती हे खेळणे विकावे. मुलांनाही खूप हौस असते. त्याप्रमाणे तो बाईक घेण्याच्या प्रयत्नात असतो आणि बाईक घेतोही आणि त्याचं स्वप्न पूर्ण होतं. फार आनंदी असतो आणि असे असताना अचानक त्याच्या जीवनामध्ये एक वेगळं वळण लागतं आणि बाईक घेतल्यानंतर लगेच त्याची जी बाईक आहे ती एका स्फोटामध्ये नष्ट होते आणि अतिशय वाईट वाटतं त्याला. आणि पुढे काय होतं ते नंतर आपल्याला तो चित्रपट पाहायला मिळेल. एकूणच कास्टिंग चांगली आहे आणि एक मनाला भिडणारी कथा याच्यामध्ये. असं वाटतं की आपली स्टोरी आहे आणि या चित्रपटामधून आपल्याला विशेष असं एक मध्यमवर्गीय माणसाची परिस्थिती काय या चित्रपटामध्ये आपल्याला झलक दिसते. गाणंही छान आहे आणि एकूण जे सहकलाकार आहेत, त्यांची पत्नी आहे, मुलं आहेत आणि याच्यामध्ये तात्या कांबळे विशेष भाव खाऊन जातो. उत्तम असं त्यांनी विलनचा रोल केलेला आहे. म्हणजे खरोखर पूर्ण चित्रपटामध्ये तात्या कांबळे हा पूर्ण छावून म्हणजे एकदम नजरेत पडतो आणि त्याची भूमिका उत्तम केलेली आहे. चित्रपट अतिशय उत्कट आणि चित्रीकरणसुद्धा चांगलं आहे. डायरेक्टरनी पण चांगलं याच्यामध्ये आपली कला दाखवलेली आहे, ज्याच्या करून पिक्चर आपल्याला नक्कीच आवडेल. चांगला चित्रपट बनवलेला आहे आणि प्रथमतः मराठीमध्ये अशा प्रकारे ॲक्शनपट चित्रपट पाहायला मिळत आहे. चित्रपट कुठेही बोरिंग असं वाटत नाही. अजून पुढे काय होईल अशा याच्यामध्ये माणूस हा चित्रपट बघतो. तरी मी म्हणेन की मला तरी फार आवडलेला आहे. सगळ्या लोकांनी येऊन हा चित्रपट बघावा. खरोखरच आपल्या सर्वांना आवडेल. आणि सगळे कलाकार ज्याच्यामध्ये भूषण नी चांगलं काम केलेलं आहे, त्याच्याबरोबर नायिका जी आहे तिनेसुद्धा गृहिणीची चांगली भूमिका निभवलेली आहे. एकूणच चांगले कलाकार आहेत, पूर्ण टीम आहे.
असतात तर आपल्याला नक्कीच तो मी सांगेन की येऊन चित्रपटामध्ये हा चित्रपट बघावा. आणि मराठी चित्रपटामध्ये ॲक्शनपट प्रथमच चांगल्या प्रकारे झालेला आहे. धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू.